सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। माझी गृहनिर्माण मंडळ महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन याच्यावरती सल्लागार म्हणून महाराष्ट्र शासनाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय गृहनिर्माण मंत्री सावेसाहेब यांनी जो विश्वास दाखवून माझी या पदावरती नियुक्ती केली त्याबद्दल आपण माझा सत्कारासाठी, माझा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आलात। खरं तर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण पत्रकार बंधू याल हे अपेक्षित नव्हतं, कारण तसं पाहिलं तर मागच्या बऱ्याच दिवसापासून बार्शीच्या राजकीय क्षेत्रापासून मी थोडासा बाजूला आहे। तरीही पूर्वीचीच जे आपलं माझ्यावरती प्रेम माया ते आपण कायम ठेवलीत, हे खरोखरच माझ्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे। आता मुख्य मुद्दा, महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामध्ये ज्या परंपरागत आणि पूर्वीपासून चालत आलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाअंतर्गत येणाऱ्या म्हाडा, एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन आणि महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या वेगवेगळ्या संस्था महामंडळाअंतर्गत ज्या काही योजना चालू आहेत त्याच्यामध्ये कालानुरूप काही बदल करणं शासनास गरजेचं वाटलं। माननीय देवेंद्रजी त्या व्यक्तीची त्यांना याच्यामध्ये गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नवीन क्रांती करणं, त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण योजना आणणं, तर याच्यासाठी म्हणून एक सल्लागाराची आवश्यकता वाटली आणि त्यासाठी त्यांनी माझी निवड केली। त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तरीही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येही 100% लोकांना पक्का निवारा, पक्की घरं नाहीयेत। माननीय भारताचे पंतप्रधान मोदीजी त्यांचं एक स्वप्न राहिलेलं आहे, ते म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या पक्क्या घरात राहिला पाहिजे। प्रत्येकाला छत जे आहे, स्वतःचं निवारा जो आहे ते पक्क मिळायला पाहिजे। त्या दृष्टीनं त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना ही योजना आणली। त्या माध्यमातून बरंचसं काम झालंय, परंतु तरी देखील अद्याप असतो। परंतु स्वतःच्या मालकीचा एखाद्या प्लॉटवरती ज्यावेळेस आपलं घर असतं त्यावेळेस ते पाडून त्याच्यात नवीन घर बांधणं हे तसं सोपं असतं, परंतु ज्यावेळेस मोठ्या शहरामध्ये अपार्टमेंट सिस्टममध्ये गृहनिर्माण संस्थांमध्ये आपण राहत असतो, 10-10, 20-20, 40-40 मजली इमारतीमध्ये राहतो, त्यावेळेस त्या जुन्या इमारती ज्या पडायला आलेल्या आहेत त्याच्या जागेवरती नवीन इमारती बांधणं हा एकट्या दुकट्याचा, की या पावसाळ्यामध्ये पाऊस झाला, याच्यात ही इमारत पडली, त्याच्यात एवढी लोक जखमी झाली, तर त्याचं कारणच हे आहे की याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा करायला पाहिजे नियमावलीमध्ये आणि नवीन पॉलिसीज आणायला पाहिजे, जेणेकरून या नवीन घर पुनर्विकास करणं आणि त्याचबरोबर शहराची असणारी मोठी समस्या झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणं। याच्यामध्ये कायदेशीर बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत, ज्याच्यामुळं ज्या पुनर्विकास होऊ शकत नाही, मग 10-10, 20-20 वर्ष अशा इमारती पुनर्विकासाशिवाय पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग तिथून जो त्या घरात राहणारा नागरिक जो बाहेर पडलेला आहे त्याला मात्र आज कुठेतरी ठोकर खात फिरावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर या बाबतीतला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे काही महिन्यापूर्वी होतं, त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला। त्याचबरोबर वेगवेगळ्या शिष्टमंडळाच्या गाठीबिटी घेतल्या, अडचणी समजून घेतल्या आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ह्या ज्या मोठ्या प्रमाणातल्या अडचणी आहेत
त्या आत्ताच्या कायद्याप्रमाणे किंवा आत्ताच्या पॉलिसीप्रमाणे त्या दूर होणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाची कुठेतरी पॉलिसी बदलणं गरजेचं आहे, कुठेतरी नियमावलीत बदल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे बेघर आहेत त्यांना घरं देण्यासाठी सुद्धा जे मोठे शहर आहेत त्या मोठ्या शहरामध्ये जागेच्या असणाऱ्या किमती, त्याच्यामुळे घराच्या किमती कमी करण्यासाठी येणारे लिमिटेशन, तर त्याच्यामध्येही कुठेतरी बदल करून घराच्या किमती कमी कशा करता येतील, तर याच्यासाठी कुठेतरी आपल्याला एखाद्याने अभ्यास करून तसा शासनाला सल्ला देणं गरजेचं आहे. या अशा वेगवेगळ्या विषयातून मग हे महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाला एक सल्लागार पद निर्माण करून तिथं त्या क्षेत्रात ज्यांचा अनुभव आहे, ज्यांना त्यातलं नॉलेज आहे, ज्यांनी त्यातला अभ्यास केलेला आहे, अशा एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक करायची, असा या विचाराच्या नंतर मग माझी त्या ठिकाणी नेमणूक केली गेली. आणि आजच्या आपल्या या भेटीच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गृहनिर्माण मंत्री सावे साहेब यांच्यासह संपूर्ण शासन प्रशासनाला मी आश्वासित करू इच्छितो की ह्या ज्या काही समस्या, तांत्रिक बाबी, कायदेशीर बाबी, कायदेशीर अडथळे याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत, त्या या प्रक्रियेतील या अडथळे दूर करण्यासाठीचं पॉलिसीज, त्याचं एक सल्लागार या नात्यानं शासनाच्या पुढे त्या मांडणं आणि या समस्येतून महाराष्ट्राला बाहेर काढणं, त्याचबरोबर जे बेघर आहेत, ज्यांना स्वतःच्या हक्काचा निवारा नाहीये किंवा कच्च्या घरात राहत आहेत, झोपडीत राहत आहेत, फुटपाथवर राहत आहेत, त्यांच्यासाठी नवीन घरं जे तयार करायची, त्याच्या किमती कशा कमी करता येतील, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला काही नवीन योजना, प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना होती, तर त्याच धर्तीवरती एखादी राज्य सरकारची वेगळी योजना तयार करणं, अशा स्वरूपाच्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावरती दिल्या गेलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जर आपण मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक हे जे काही मोठी शहरं आहेत त्याच्याबरोबरच आपल्या बार्शीसारखी जी शहरं आहेत याच्या बाबतीतही जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात तरी झोपडपट्ट्या आहेत, परंतु त्याचा पुनर्विकास करणं हे सध्याच्या एसआरए कायद्याप्रमाणे फिजिबल होत नाही. शक्य नाही असं नाही, शक्य आहे, पण ते फिजिबल होत नाही. आणि जोपर्यंत फिजिबिलिटी होत नाही तोपर्यंत डेव्हलप करण्यासाठी कुणी येणार नाही. या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळेस याच्यापूर्वी माझ्याकडे महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं जॉईंट चेअरमनचं पद होतं, तर त्यावेळेस असंच एके दिवशी अजितदादांशी चर्चा करत असताना दादा म्हणे, तुमच्याकडे पद आहे, तुमच्याकडे हे महामंडळ आहे, आम्हाला काय उपयोग त्याचा, म्हणजे आम्हाला काय उपयोग म्हणजे त्यांच्या बारामतीला काय उपयोग, तर बारामती करासाठी काय. म्हटलं तुम्ही जर पुढाकार घेणार असाल तर मी तुम्हाला बारामती झोपडपट्टी मुक्त करून दाखवतो. काहीतरी सांगताय म्हणजे, म्हटलं तुम्हाला करून दाखवतो आणि पैसे कुठून आणणार. म्हटलं मी, तुम्ही अर्थमंत्री असलात तर मी शासनाचा पैसा तुम्हाला मागत नाही, शासनाचा 1 रुपया खर्च न करता मी तुम्हाला क्रॉस सबसिडाईज करून प्रोजेक्ट तुमच्या खिशातला 1 रुपया देऊ नका, शासनाच्या खिशातला, मी तुम्हाला ते झोपडपट्टी मुक्त करून दाखवतो. मग म्हणे ठीक आहे, बारामतीला या. बारामतीला गेल्याच्या नंतर सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या 7-7:30 वाजता बोलवलं होतं. गेल्याच्या नंतर त्यांनी तिथले अधिकारी वगैरे बोलवले, मिटिंग बोलवली, ते सगळा एरिया मला दाखवायची व्यवस्था केली आणि मी म्हणे दुपारपर्यंत परत येतो, तुम्ही दुपारपर्यंत बघून घ्या आणि दुपारपर्यंत मला तुम्ही सांगा काय करू शकता. मी जाऊन सगळा फिरलो, एरिया जिथं जिथं झोपडपट्टी होती त्या एरियामध्ये फिरलो आणि त्याच्यानंतर कागदपत्राचा स्टडी केला आणि दुपारी दादांना सांगितलं की दादा हे आपल्याला शक्य आहे, शासनाचा, नगरपालिकेचा 1 रुपयाही न घालवता आपल्याला शक्य आहे. आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये 4 झोपडपट्ट्या, ज्या तिथल्या बारामतीमधल्या मोठ्या 4 झोपडपट्ट्या होत्या, त्या 4ही झोपडपट्ट्यावरती प्रोजेक्ट तयार करून तो केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला आणि माझ्याच कार्यकाळामध्ये त्यापैकी 2 झोपडपट्ट्याचे टेंडर्सही निघाले आणि दुर्दैवानं मला त्या महामंडळापासून परत दूर व्हावं लागलं.
उरलेले 2 प्रोजेक्ट होऊ शकले नाहीत. परंतु सांगायचा उद्देश असा की हे फक्त मुंबईमध्ये शक्य आहे असं नाही, पुण्यातच शक्य आहे असं नाही, ते बार्शीमध्ये सुद्धा शक्य आहे. परंतु ऍज अ पॉलिसी त्याच्यामध्ये काही अशा बदल करणं गरजेचं आहे. कारण काय आहे, आपण कुठलीही गोष्ट एखादी जनतेसाठी पाहिजे म्हटलं तर पूर्णपणे शासनावरती निर्भर राहून शासनाने सबसिडी द्यायला पाहिजे, शासनाने फुकट बांधून द्यायला पाहिजे, या भूमिकेतून जर आपण करायला गेलो तर मग शेकडो वर्ष आपल्या ह्या गोष्टीची पूर्तता होऊच शकत नाही. जर आपण बघितलं तर रस्त्याचा लाभ ज्या वेळेस गृहनिर्माण मंत्री म्हणून देवेंद्र भाऊ होते आणि त्यानंतर माननीय सावेसाहेब या लोकांना मी पटवून दिली की असं असं कुणाकडूनही करून घ्या, पण हे करून घ्या. कारण आहे ह्या पॉलिसीनं जर आपण चालत राहिलो तर हे करणं अशक्य नाही, परंतु एक ठराविक स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये ते शक्य होणार नाही. ते जर फास्ट करायचं असेल आपल्याला तर कुठेतरी पॉलिसी आपल्याला बदलायला पाहिजेत. आणि हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांना पटलं, त्यावेळेस मग त्यांनी या बाबतीत ग्रीन सिग्नल दिला आणि मग हे पदाची निर्मिती केली. हे पद पूर्वी गृहनिर्माण मंत्रालयाला हे पद नव्हतं. आणि खरोखर मी तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस हा फडणवीस साहेबांचं नाव का घेतो, त्यांचे माझे संबंध आहेत, हा अपार्ट फ्रॉम दिस, तो विषय बाजूला ठेवा. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, त्या माणसाला खरोखर व्हिजन आहे. आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी संपूर्ण प्रशासनाचा विरोध असताना त्यांनी नवीन एक महामंडळ माझ्या अध्यक्षतेखाली तयार केलं, महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि जेणेकरून त्याचे रिझल्टही मिळाले. आता हे पद सुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे तयार केलं. हे जे व्हिजन लागतं, कारण कुणीतरी त्याच्यावरती अभ्यास करून जोपर्यंत ह्या विषय शासनाच्या पुढे मांडत नाही, शासन दरबारी मांडून त्यांच्या पुढं आपण पुढं कसं जायचं ह्या गोष्टी जोपर्यंत त्यांच्या पुढं येत नाहीत तोपर्यंत शासनाकडून निर्णय होत नाहीत आणि तोपर्यंत मग या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. आता जर आपण पाहिलं तर बृहन्मुंबईमध्ये जर परवडणारी घरं म्हटलं तर लोक वेड्यात काढतील. कारण जिथं 50,000 60,000 रुपये स्क्वेअर फीटचा जागेचा भाव आहे, 1-1 लाख रुपये स्क्वेअर फीटचा भाव आहे, तर तिथं गोरगरिबाला त्यांच्या खिशाला परवडतील अशी घरं मिळणं शक्यच नाही. परंतु हे शक्य आहे. कुठं शक्य आहे? मुंबईच्या जवळचा जो एरिया आहे MMRDA एरिया आहे, पुण्याच्या जवळचा जो एरिया आहे PMRDA आहे, नागपूरच्या जवळचा जो NMRDA म्हणून एरिया हे केलेला आहे, तर त्या क्षेत्रामध्ये फक्त जर ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा व्यवस्थित केल्या, इन्फ्रास्ट्रक्चर जर व्यवस्थित दिलं, तर आज मुंबईमध्ये ह्या MMR परिसरामध्ये जिथं आता मुंबईमध्ये सांगितलं की 50-60,000 ते 1 लाख रुपये पर स्क्वेअर फीट किमती आहेत, तेच ह्या एरियामध्ये 200-300 रुपये स्क्वेअर फीट नाही जागा मिळते MMR रिजनमध्ये. ज्या ठिकाणी गोरगरिबाला घर मिळू शकतं, पण तिथं आज का बांधकाम होऊ शकत नाही? तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तिथं ट्रान्सपोर्टेशन नाही. मग ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर दिलं, इन्फ्रा तर शासनाला कुठेही द्यावंच लागतं. इव्हन तो झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा पाणी, लाईट आणि सॅनिटेशन ह्याची व्यवस्था तर करावीच लागते ना. त्यांना काय ह्या सुविधापासून अलिप्त तर शासन ठेवू शकत नाही. इथं करायचं तेच जर त्या ठिकाणी केलं तर जे काही झोपडपट्ट्या असतील, जे काही गलिच्छता असेल, जे लोक फुटपाथवर राहत आहेत त्यांच्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था होईल. आज जर आपण पाहिलं तर मुंबईहून पनवेलला यायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागत होते. पीक पिरियडमध्ये तर 2.5-3 तास अडकून पडत होता. आता MTHL झाला, जो हार्बर जो आता सिलिंग झालेला आहे, त्याच्याहून जर आपण बघितलं तर फक्त 22 मिनिटात फ्रीवे पासून आपण पनवेलच्या जवळ पोहोचतोय. मग जर मुंबईतल्या मुंबईत कुठेही जायचं असेल तर 1-1.5 तास लागणार असेल, आणि तेच जर ह्या MMR रिजनमध्ये जर 1 तासात, अर्ध्या तासात, 45 मिनिटात आपण पोहोचू शकतोय, तर त्या ठिकाणी जर थोडंसं ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर मग गोरगरिबाला परवडणारी घरं तिथं निर्माण होऊ शकतात. तर या दृष्टीनं ज्या काही पॉलिसी तयार करायच्या त्या जर तयार केल्या तर निश्चितपणे, हे मी फक्त मुंबईत एवढ्यासाठी सांगतोय की मुंबईमध्ये आपल्या डोळ्याला पटकन दिसतं, सेम विषय हा प्रत्येक शहरामध्ये राबवला जाऊ शकतो, प्रत्येक ठिकाणी ह्या विषय होऊ शकतात. त्याचबरोबर आपण शासनाचे जे काही अंग आहेत त्यामध्ये पोलीस असेल, होमगार्ड असेल, त्याचबरोबर मुंबईमध्ये गिरणी कामगाराचा मोठा विषय आहे. तर अशा लोकांसाठी एक खास त्यांच्यासाठी म्हणून जे वर्षानुवर्षाच्या त्यांच्या समस्या चालू आहेत त्यांच्यासाठी म्हणून काही वेगळ्या योजना कराव्यात, डेडिकेटेड टू दॅट सेक्टर,
अशी मी महाहाऊसिंगला चेअरमन असताना देवेंद्र फडणवीस साहेबांची त्यावेळेची भूमिका होती. त्या दृष्टीनं आम्ही तयारी केली, पण मीनवाईल पद निघून गेलं. पण आता मात्र तो रोल परत एकदा त्यांनी माझ्यावरती सोपवला आहे की या लोकांसाठी काहीतरी डेडिकेटेड स्कीम्स आणल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं मी माझ्याकडून महाराष्ट्रातील ज्यांना घरापासून वंचित आहेत किंवा जे जुन्या घरात राहत आहेत, ज्यांचा पुनर्विकास आवश्यक आहे, जे रखडलेलं आहे, वेगवेगळ्या टेक्निकॅलिटीजमध्ये अडकलेले विषय आहेत, तर तिथं पॉलिसीमध्ये बदल महाराष्ट्र शासनाला सुचवून, महाराष्ट्र शासनाला पटवून देऊन करता जे साधन सुविधा आहे, जे नियमावली आहे, त्याचा उपयोग करून घराच्या किमती कमी करणं किंवा बेघरांना घरं देणं किंवा हे पुनर्विकास करणं किंवा याच्यात आता जे अडथळे आलेले आहेत त्या अडथळ्यातून मार्ग काढणं, हा माझा त्याच्यामधला व्ह्यू असतो. त्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे आणि शब्द देतो. आणि आपण जो सत्काराच्या निमित्तानं आपण माझ्याकडे आलात, आपण सर्व पत्रकार बंधूंनी सत्कार केला, त्याबद्दल खरोखर मनापासून पत्रकार बंधूंचं मी ऋण व्यक्त करतो. आपल्या ऋणात राहणं मला कधीही या बाबतीत योग्य वाटेल, चांगलं वाटेल. खरं तर असं सत्कार अशा बाबतीत करण्यासाठी कार्यकर्ते येत असतात, परंतु पत्रकार ज्यावेळेस प्रेमाने येतात, कार्यकर्ते सत्कार करतात आणि पत्रकार त्यांचं त्या बाबतीतली त्यांची पत्रकारितेच्या भूमिकेतून येतात. परंतु इथं मात्र तुम्ही माझा सत्कार करण्यासाठी माझ्या मित्राच्या मैत्री